पावसात भिजत कडक उन्हात चालत पायाला फोड आले तरीही चेहऱ्यावर थकवा नाही, फक्त ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष. दरवर्षी महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी 200, 300, अगदी 500 किलोमीटर पर्यंतचा प्रवास पायी करून पंढरपूरला जातात. पण प्रश्न नेहमीच पडतो, हे लोक एवढा कठीण प्रवास का करतात? एका देवाला भेटण्यासाठी एवढा त्याग का? हा फक्त धर्म आहे की त्यामागे 1000 वर्षांचा इतिहास, संतांची शिकवण की ही परंपरा चालून आली आहे? नमस्कार, मी केतकी आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पंढरपूर वारीची सुरुवात नेमकी कशी झाली, इसवी सन 516च्या काळातले पुरावे, मंदिराचं 1000 वर्ष जुनं रहस्य आणि आपला इतिहास या सर्वांबद्दल नक्की काय सांगतो ते. भारतात हजारो देव आहेत, पण एक देव असा आहे जो हात कमरेवर ठेवून भक्ताची वाट बघत विटेवर उभा आहे. पण का, कशासाठी? भारतातल्या बहुतेक देवांच्या मूर्तींच्या हातात शंख, चक्र, गदा, धनुष्य, त्रिशूल किंवा इतर शस्त्र दिसतात, पण पंढरपूरच्या श्री विठ्ठलांच्या मूर्तीमध्ये मात्र पूर्णपणे हे वेगळेपण जाणवतं. दोन्ही हात कमरेवर, पायाखाली एक वीट आणि चेहऱ्यावर शांत भाव. ही मूर्ती फक्त धार्मिक श्रद्धेचा विषय नाहीये, तर तिच्या मागे इतिहास, पुराण कथा, तत्वज्ञान आणि अनेक रिसर्च आहेत. सर्वात आधी आपण बघूया श्री विठ्ठल कमरेवर हात ठेवून विटेवरच का उभे आहेत ते. या प्रश्नाचं सर्वात सुंदर उत्तर पुंडलिकाच्या कथेत सापडतं. तरुणपणी पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांना म्हणजे जानूदेव आणि सत्यवती यांना खूप त्रास द्यायचा. आपल्या आई वडिलांचा तो सतत अपमान करायचा. तो फक्त स्वतःच्या संसारात रमलेला आणि त्याचं प्रेम फक्त त्याच्या बायकोवर होतं. पण नंतर काशीच्या यात्रेला निघाला असताना त्याला वाटेत कुकुट मुनींचा आश्रम लागला. त्या संतांच्या भेटीमुळे त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. त्याच्यात मोठा बदल झाला. नंतर त्यांनी आई वडिलांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं. त्याच्या या निस्वार्थ सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी द्वारकेतून आले. मात्र त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत बसलेला. देव स्वतः दारात उभे असताना सुद्धा त्यांनी सेवा अर्धवट सोडली नाही. त्यानं जवळची एक वीट देवाकडे सरकवली आणि त्यांना विनंती केली, या विटेवर थोडा वेळ उभे राहा, मी सेवा पूर्ण करून येतो. भक्तीपेक्षा कर्तव्य मोठं मानणाऱ्या पुंडलिकाच्या या भावनेनं श्रीकृष्ण इतके प्रसन्न झाले की त्या विटेवरच ते उभे राहिले. ही कथा स्कंद पुराण, पद्मपुराण आणि वारकरी परंपरेत अनेक अभंगात आढळते. आता प्रश्न पडतो की या विटेचं महत्व नक्की काय? वारकरी परंपरेत वीट म्हणजे स्थैर्य, संयम आणि भक्तीचा पाया मानला जातो. पुंडलिकांना देवाला सिंहासन दिलं नाही, सुवर्णासन दिलं नाही, तर एक साधी वीट दिली. या मागचा संदेश असा की देवाला वैभव नकोय, तर भक्ताचा भाव महत्वाचा आहे. त्यामुळेच अभंगांमध्ये नेहमीच विटेवर उभा राहिला विठ्ठल असा उल्लेख येतो. आता आपण बघू ही मूर्ती नक्की किती जुनी येते. पंढरपुराचा उल्लेख इसवी सन 12व्या-13व्या शतकातल्या यादवकालीन शिलालेखांमध्ये आढळतो. अनेक इतिहासकारांच्या मते त्या काळात मंदिराला राजाश्रय मिळाला होता, पण काहींच्या मते ही मूर्ती त्या आधीची सुद्धा असू शकते. पण असं नेमकं आर्किओलॉजिकल पुरावे सापडत नाहीयेत. पण एवढं नक्की की संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि पुढे संत तुकाराम यांच्या काळात पंढरपूर हे वैष्णव भक्तीचं प्रमुख केंद्र बनलं होतं. आज दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात. त्यांच्यासाठी विठ्ठल म्हणजे फक्त दगडात कोरलेली मूर्ती नाही, तर भक्ताची वाट पाहणारा, आई वडिलांच्या सेवेचं महत्व सांगणारा, समतेचा संदेश देणारा आणि कोणताही भेदभाव न करणारा देव आहे. कदाचित म्हणूनच भारतात अनेक देवांची मंदिरं असली तरी विटेवर उभा राहून भक्ताची वाट पाहणारा विठ्ठल आजही विशेष मानला जातो. आता आपण बघूया पंढरपूर हे नाव नक्की कसं पडलं. आजचं पंढरपूर प्राचीन काळी पांडुरंगपूर, पांडरंगपल्ली, पुंडरी क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जात होतं. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून पांडरंगपल्ली या नावानं पुढे पंढरपूर झालं असं अनेक इतिहासकार मानतात. हे गाव चंद्रभागा नदीच्या गाठावर वसले. नदीच्या पात्रातल्या पांढऱ्या वाळूमुळे या गावाला पांढरी असं म्हटलं जायचं. यावरूनच पुढे पंढरपूर हे नाव पडलं असं सुद्धा काही लोक मानतात. आता पंढरपूरचा सर्वात जुना पुरावा कोणता आहे ते सुद्धा आपण बघूयात. पुंडलिकाची कथा ही वारकरी परंपरेचा आधार मानली जाते, पण इतिहासाचा विश्वास दंतकथांपेक्षा शिलालेख, ताम्रपट आणि इतर पुरातत्वीय पुराव्यांवर असतो. पंढरपूरच्या इतिहासातला सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे इसवी सन 1189 मधला शिलालेख. हा शिलालेख श्री विठ्ठल मंदिरात असलेल्या 16 खांबांच्या मंडपाच्या बीमवर कोरलाय.
तो संस्कृत आणि जुन्या कन्नड म्हणजे कानडी भाषेत लिहिला गेलाय. त्यातल्याच 71व्या ओळीत वारीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. त्यामुळे 12व्या शतकात पंढरपूरची वारी ही एक धार्मिक परंपरा होती असं मानलं जातं. श्री विठ्ठल मंदिराच्या सुरुवातीच्या बांधकामाचा संबंध यादव राजवंशातील राजा भिल्लम पाचवा याच्या काळाशी जोडला जातो. मंदिराच्या उभारणीत स्थानिक महाजन, विठ्ठलाचे भक्त आणि विठ्ठलदेव नायक यांचेही योगदान असल्याचा उल्लेख शिलालेखात आपल्याला मिळतो. मात्र मंदिर नेमकं इसवी सन 1111 मध्ये बांधलं गेलं याचा ठोस शिलालेखात पुरावा नाहीये. यानंतरचा महत्वाचा पुरावा म्हणजे इसवी सन 1273 मधला प्रसिद्ध 84चा शिलालेख. या शिलालेखात पंढरपूरचा फागणीपूर असा उल्लेख असून यात देवाचं नाव श्री विठ्ठल असं दिलेलं. या शिलालेखात रामचंद्र यादव राजाचा उल्लेख सुद्धा सापडतो. यात त्यांना पांढरी फड मुख्य ही पदवी देण्यात आली. याशिवाय इसवी सन 516च्या राष्ट्रकूट काळच्या ताम्रपटाचा उल्लेख काही संशोधक करतात. ताम्रपट म्हणजेच तांब्यावर कोरलेला मजकूर. यामध्ये पंढरपूरचा पांडुरंगपल्ली या नावानं उल्लेख असल्याचा दावा केला जातो. या सर्व शिलालेखांवरून एवढं मात्र स्पष्ट होतं की 13व्या शतकापूर्वीच पंढरपूर हे विठ्ठल भक्तीचं एक महत्वाचं तीर्थक्षेत्र बनलं होतं. मंदिर त्या काळात आधीपासूनच अस्तित्वात होतं आणि पुढे त्याचा विस्तार होत गेला. पुढे विजयनगर साम्राज्याचे सम्राट श्री कृष्णदेवराय यांनीही पंढरपूरला भेट दिल्याचे आणि मंदिरासाठी दान व बांधकामात योगदान दिल्याचे इतिहासात नोंदी आहेत. आता आपण बघूयात पंढरपूरच्या इतिहासातला सर्वात महत्वाचा यादव काळ. देवगिरीच्या यादव राजांनी महाराष्ट्रात अनेक मंदिरांना आश्रय दिला. याच काळात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्यामुळे विठ्ठल भक्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि याच काळात मंदिराचा विस्तार झाला. यात्रेचं महत्व वाढलं, वारकरी संप्रदाय जास्त संघटित झाला, पंढरपूर धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध झालं. नंतर येतो बहामनी काळ. 14व्या शतकात दख्खनमध्ये बहामनी सुलतानचं राज्य आलं. अनेकांना वाटलं की या काळात मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, पण जे ऐतिहासिक पुरावे आहेत ते असं ठाम सांगत नाहीत. तेव्हा काही काळ राजकीय अस्थिरता होती. यात्रांवर सुद्धा परिणाम झालेला. मंदिराच्या उत्पन्नावर कर लावले गेले होते, पण मंदिराची पूजा कधीच पूर्णपणे थांबली नव्हती. हाच तो काळ होता जेव्हा संत सोखावळा, संत जनाबाई, संत सावतामाळी यांच्यासारख्या संतांनी विठ्ठल भक्ती जास्त मजबूत केली. पुंडलिकांची कथा, विटेवर उभा असलेला विठ्ठल आणि वारकरी परंपरेतल्या सर्व गोष्टी या श्रद्धेचा भाग आहेत. पण मिळालेला शिलालेख, दानपत्र, संत वाङ्मय आणि पुरातत्वीय नोंदी इतिहासाला सपोर्ट देतात. पंढरपूरचं खरं वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही प्रवाहांचा सुंदर संगम. दरवर्षी आषाढी वारी आली की लाखो वारकरी आळंदी आणि देहूतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होतात. पण तुम्हाला माहितीये का, संत ज्ञानेश्वर महाराज किंवा संत तुकाराम महाराज यांच्या काळात आज सारखी पालखी नव्हती. मग ही भव्य पालखी परंपरा नेमकी सुरू कोणी केली? संतांच्या पादुका पालखीत का ठेवल्या जातात आणि शेकडो वर्षांपासून लाखो लोकांना शिस्तीत चालवणारी व्यवस्था उभी कशी राहिली? चला बघूयात. सर्वात महत्वाची गोष्ट, वारी आणि पालखी या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. वारी म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी पायी पंढरपूरला जाण्याची परंपरा आणि पालखी म्हणजे संतांच्या पादुकांना रथ किंवा पालखीत ठेवून सन्मानाने नेण्याची परंपरा. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या काळात वारकरी पायी पंढरपूरला जात होते. त्यांचे अभंग आणि संत वाङ्मय यावरून वारीचं अस्तित्व स्पष्ट होतं. मात्र आज दिसणाऱ्या शिस्तबद्ध रथासोबत प्लॅन्ड पालखी सोहळ्याचा पुरावा त्या काळात मिळाला नाहीये. आता आपण बघू संतांच्या पादुका तिथे का नेल्या जातात. भारतीय परंपरेत पादुका म्हणजे संतांच्या चरणांचं प्रतीक मानलं जातं. अनेक संतांच्या समाधीनंतर त्यांच्या पादुका पूजल्या जातात, कारण त्या त्यांच्या उपस्थितीचं प्रतीक मानल्या जातात. वारकरी असं मानतात की संत शरीरानं नसले तरी त्यांच्या पादुकांसोबत ते वारीत सहभागी होतात. म्हणूनच आजही ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुकाच पालखीत विराजमान केल्या असतात. आता आपण बघू ही पालखी परंपरा नेमकी कोणी सुरू केली ती. इतिहासात याचं श्रेय हैबत बाबा आरफळकर यांना दिलं जातं. हैबत बाबा आरफळकर हे सातारा जिल्ह्यातल्या आरफळ गावचे होते. ते मराठा सैन्यात कार्यरत होते आणि त्यांना लष्करी शिस्तीचा अनुभव होता. पुढे त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी असा विचार मांडला की संतांच्या पादुकांचा प्रवास जास्त पद्धतशीर, सन्मानात आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्हावा. म्हणूनच त्यांनी पालखीचा निश्चित मार्ग ठरवला, दिंडीची रचना केली, मुक्कामांची आखणी केली, वेळापत्रक फायनल केलं. झेंडे, चोपदार, घोडे, रथ यांना घेऊन वारीची नवीन स्थापना केली. यामुळे आजची पालखी परंपरा झाली.
आता आपण बघूयात या पालखीमध्ये घोडा का असतो. पालखीसोबत दिसणारा सजवलेला घोडा वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. वारकरी परंपरेनुसार हा घोडा माऊलींच्या अदृश्य उपस्थितीचं प्रतीक मानला जातो. रिंगण सोहळ्यात हा घोडा धावताना त्याच्या टापांखालची माती अनेक वारकरी प्रसाद म्हणून कपाळाला लावतात. ही श्रद्धेची परंपरा आहे. आता आपण बघूयात वारी म्हणजे नेमकं काय. वारी म्हणजे फक्त चालणं नाहीये. वारी या शब्दाचा अर्थ म्हणजे ठराविक वेळ, ठराविक ठिकाणी श्रद्धेने पुन्हा पुन्हा जाणं. या परंपरेला साधारण 700 ते 800 वर्षांपेक्षा जास्तचा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई या सर्व संतांनी भक्तीचा जो मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केला, त्यातूनच वारकरी संप्रदाय जास्त बळकट झालेला. त्यांच्या अभंगांमधून एकच संदेश दिला गेला: देवापर्यंत पोहोचण्यासाठी जात, धर्म, संपत्तीची गरज नाहीये. खरी गरज आहे ती निर्मळ भक्तीची. म्हणूनच वारीत श्रीमंत, गरीब, शेतकरी, डॉक्टर, विद्यार्थी, महिला, वृद्ध, लहान मुलं सगळेच एका रांगेत चालत जातात. इथे कोणाचं पद मोठं नसतं, कोणाची जात विचारली जात नाही. प्रत्येक जण एकमेकांना माऊली असं म्हणतो. माऊली म्हणजे आई, जी सर्वांना समान प्रेम देते. यात विशेष म्हणजे लाखो लोक सहभागी असून सुद्धा वारीतली शिस्त जगभरात अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी अभ्यासाचा विषय ठरले. प्रत्येक दिंडीचा ठरलेला नंबर, मुक्कामाची वेळ, नियम आणि शिस्त यामुळे एवढा मोठा प्रवास सुरळीत पार पडतो. म्हणूनच पंढरपूरची वारी ही फक्त धार्मिक परंपरा नाहीये, ती इतिहास, अध्यात्म, सामाजिक समानता, शिस्त आणि एकतेचा वारसा आहे. कदाचित म्हणूनच लाखो वारकरी दरवर्षी एकच गोष्ट म्हणत पुन्हा निघतात: वारी चुकली तर वर्ष अपूर्ण राहील. 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ अनेक राजवटी आल्या आणि गेल्या, साम्राज्य बदलली, सत्ता बदलली, पण एक गोष्ट बदलली नाही: ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांची श्रद्धा. म्हणूनच पंढरपूरचं मंदिर हे फक्त दगडाचं बांधकाम नाहीये, तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.